तुमच्या दुचाकीची किंवा कारची नंबर प्लेट फॅन्सी प्रकारातील असेल, आपण वाहतूक नियमांचं उल्लंघन करत असाल तर सावधान, तुमचा परवाना रद्द केला जाऊ शकतो। कारण गेल्या 1.5 महिन्यात तब्बल वाहतुकीचे नियम चाकाखाली तोडवणाऱ्या 1684 वाहनधारक ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी कारवाईचा दंडुका उगारल्याने ई चालन प्रणालीचा धसका अनेकांनी घेतलाय। या कारवाई अंतर्गत सुमारे 3,51,000चा दंड वसूलण्यात आलाय। वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळले नाही की ट्रॅफिक पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागतं। या बेताल वाहनधारकांना वटणीवर आणण्यासाठी ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी शहर ठाण्याचा पदभार स्वीकारताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात वाहनांवरील कारवाईचा धडका सुरू केला आहे। शहरात 6 महिन्यांपूर्वी जिल्हा वाहतूक शाखेने शहर पोलीस ठाण्याला प्रथमच वाहतूक नियमनासाठी ई चालन मशीन दिली। याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही वाहतुकीचे नियम मोडल्यास ऑनलाईन चलनाची नोंद ड्रायव्हिंग लायसन्समधील चिपवर होणार आहे। त्यामुळे चोरीचं वाहन आणि वाहतुकीचे नियम तोडणे या प्रकारांना आळा घालण्यासाठी या यंत्रणेचा प्रभावीपणे उपयोग होत आहे। दरम्यान या ई चालन कारवाईचा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांनी धसका घेतला असला तरी ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी कायद्याचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे। बुलढाणा शहरामध्ये बिना नंबर प्लेटच्या वाहनधारकांकडून जे गुन्हेगारांकडून जे चेन स्नॅचिंगचे गुन्हे किंवा पाटमारीचे गुन्हे जे होत होते त्यांना पायबंद घालण्यासाठी आम्ही मागील महिन्यापासून जे बिना नंबर प्लेट वाहन चालवतात किंवा बिना नंबराच्या वाहन चालवतात त्यांच्यावर आम्ही मागच्या महिन्यापासून मोहीम उघडलेली आहे आणि ट्रिपल सीट जे काय रोड रोमिओ आहेत त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर मागील 1.5 महिन्यापासून कारवाई केलेली आहे। त्यामध्ये 1575 केसेस ट्रिपल सीट आणि बिना नंबर प्लेटच्या वाहनांवर म्हणजे दुचाकीवर केसेस केलेल्या आहेत आणि यापुढेही ही मोहीम तशीच राबवली जाणार आहे। सर्व वाहनधारकांना आणि नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे विनंती आहे की त्यांनी आपल्या वाहनांवर RTO फॉर्मॅटमध्ये जे नंबर आहेत ते त्यांनी टाकून घेणे आवश्यक आहे। अन्यथा कारवाई प्रत्येकावर म्हणजे ज्यांच्या गाड्यांवर नंबर नसतील त्यांच्या गाड्यांवर ही कारवाई यापुढे सुरू राहणार आहे। ट्रिपल सीट कुणीही फिरवू नये हे सुद्धा आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। रोड रोमिओच्या बाबतीत काही तक्रारी असल्यास त्यांनी पोलीस स्टेशनला कळवावं आणि माझा जो नंबर आहे 9823175939 यावर कळवल्यास आम्हाला कारवाई करणे सोयीस्कर होईल। तरी सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे रोड रोमिओ थांबतात तर याची सुद्धा आम्हाला या निमित्ताने माहिती देणं आवश्यक आहे असं आवाहन मी शहर पोलीस स्टेशनतर्फे करीत आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।